ओके स्टार्ट. दिशा दिशातून घुमतो वारा, गाई एकच गाणे. दिशा दिशातून घुमतो वारा, गाई एकच गाणे. मना मनातून उसळून येते भारत भूचे तराणे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. गरे गरे साध प, गरे गरे साध प, गरे गरे साध साध रे. गरे गरे साध प, गरे गरे साध प, गरे गरे साध गरे सा. चंद्रावरती झेप घेऊन कवेत केले अंबर. आकाशाच्या पटलावरती भारत एकच नंबर. म ग ग रे रे नि नि रे रे ग, नि सा रे सा रे ग रे ग म ग म प प म ग रे सा. आ आ आ आ आ. चंद्रावरती झेप घेऊन कवेत केले अंबर. आकाशाच्या पटलावरती भारत एकच नंबर. जगात आमचा गाजा वाजा मिरवू अभिमानाने. जगात आमचा गाजा वाजा मिरवू अभिमानाने. मना मनातून उसळून येते भारत भूचे तराणे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. पद सारे साध प, पद सारे साध प, पद सारे साध गरे सा. पद सारे साध प, पद सारे साध प, पद सारे गरे साध रे. हिमालयाच्या शिखरावरती रंगबिरंग्याचे सागरासही मिटीत गे चक्र अशोकाचे. हिमालयाच्या शिखरावरती रंगबिरंग्याचे सागरासही मिटीत गे चक्र अशोकाचे. मानवतेचा धर्म आमचा जपतो प्राणपणाने. मानवतेचा धर्म आमचा जपतो प्राणपणाने. मना मनातून उसळून येते भारत भूचे तराणे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सा 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 रे ग म ग रे सा नि 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 सा रे ग रे सा रे ग ग नि सा रे सा रे ग प प नि सा म प नि सा म प नि सा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. मानवता का मानबिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. मानवता का मानबिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा, खड़ा रहेगा. मानवता का मानबिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा, बड़ा रहेगा. हा 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 हा. ओ हो हो ओ हो हो ओ हो हो. विद्या की चट्टानों पर सेवा की यह गति तूफानी. तक गाएगी जीवन की संघर्ष कहानी. इनके चरणों
हा 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 ओ हो हो ओ हो हो ओ हो 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 गरे गरे सा गरे सारे सारे सा नी रे सा नी सा नी सा नी सा नी द प म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा मानवता का मान बिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा मानवता का मान बिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा मानवता का मान बिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा आहा हा आहा हा आहा हा ओ हो हो ओ हो हो ओ हो 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 प्रॅक्टिस केली नाही, डायरेक्ट येऊन या ठिकाणी त्यांनी आपलं गाणं सादर केलंय. खूप छान, थँक्यू व्हेरी मच. त्यांची पूर्व परीक्षा चालू असताना त्यांनी काही प्रॅक्टिस केली नव्हती. मला वाटतं काल एकदा बहुतेक त्यांनी जरासं बसवलं असावं, पण छान गाणं म्हटलंय. आम्ही काल भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा सुद्धा घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक आम्हाला वक्तृत्व स्पर्धेमधील एक भाषण छान वाटलं आणि ते आता सगळ्यांच्या समोर प्रदर्शित करावं, सगळ्यांनी ऐकावं यासाठी मी आमंत्रित करतोय इयत्ता 8वीची विद्यार्थिनी धनश्री करोडे हिला आमंत्रित करतोय. ही धनश्री करोडे हिने तालुक्यामध्ये मुरुड हायस्कूलमध्ये ज्या वेळेला वक्तृत्व स्पर्धा झाल्या होत्या तिथे सुद्धा आपला स्वतःचा द्वितीय क्रमांक मिळवला होता. तालुक्यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आला होता आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला गेलेली असताना तिथे तिला उत्तेजनार्थ पटवर्धन हायस्कूलमध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या पटवर्धन हायस्कूलमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. ती 2 वेळा रत्नागिरीला गेली आणि दोन्ही वेळेला तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. अशी ही हरवणारी मुलगी आपल्या इयत्ता 8वीची विद्यार्थिनी धनश्री करोडे. काल तिने आपल्या भाषणामध्ये एका क्रांतिकारकाबद्दल माहिती दिली, जी क्रांतिकारकाबद्दल आपल्याला खरंच माहिती नव्हती. आज आपण तिच्याच तोंडूने हे सर्व ऐकूया. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी धनश्री करोडे तिला आमंत्रित करतो. धनश्री करोडे. उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ आणि प्रजासत्ताक दिनाच्या क्रांतिकारक शुभेच्छा. त्यांनी 16व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती कशी दिली याबाबतची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळ सकाळी शिरीषच्या आजी त्याला आवाज येते, शिरीष येतोस का लाडू आणायला? तेव्हा शिरीष म्हणतो, आजी आज आम्हाला लवकर शाळेत जायचंय. आज आम्ही सर्व मुलं झेंडा घेऊन बाहेर पडून मिरवणूक काढणार आहोत. तेव्हा शिरीष परत आजीला म्हणतो की आजी आज 9 सप्टेंबर, 1 महिना झाला चले जाओ चळवळीला. आजी हे इंग्रज जातील का ग आपल्या देशातून? तेव्हा आजी म्हणाली, आम्ही त्यांना घालवू, वाटेल ते करू अथवा मरू, पण तू पहिला आजीला मदत कर बघू लाडू आणायला. शिरीष सर्वांचा लाडका होता आणि शाळेतील अभ्यासात तो हुशार सुद्धा होता. तो लगेच लाडू वळायला बसला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी घरगुती कार्यक्रम होता. त्याची तयारी चालू होती. घड्याळात 11 वाजले आणि शिरीष ताडकन उठला. पटकन शाळेची तयारी केली आणि आजीला म्हणाले, येतो ग. शाळेत सगळी मुलं आली होती. जसा शिरीष आला तशी सगळी मुलं त्याच्या भोवती जमा झाली. त्यातील एक मुलगा पुढे आला आणि शिरीषला म्हणाला, शिरीष ते बघ पोलीस, मिरवणुकीला झेंडा न्यायला त्यांनी बंदी घातली आहे. तेव्हा शिरीष म्हणाला, असू दे की बंदी, पोलीस काय करतील? फार फार तर लाठी मार किंवा मिरवणूक उधळून लावतील, पण आपण भ्यायचं नाही. आपण आपल्या देशाचे शूर शिपाई आहोत. असे म्हणून तो मुलांच्या हातात झेंडा देणार. तितक्यात पोलीस झेंडा उसकवायला आला, पण त्या मुलाने तो झेंडा दुसऱ्या मुलाच्या हातात दिला. तो पोलीस त्याच्याकडे गेला तर तो झेंडा त्याने तिसऱ्या मुलाच्या हातात दिला. पोलीस चिडला आणि तडतडत बाजूला गेला.
मिरवणूक ही मुलींच्या शाळेपर्यंत आली. वर्गातील सर्व मुली जयघोष करत मिरवणुकीत सामील झाल्या. दारादारातून खिडक्यातून मोठी माणसं लहान मुलांची हिंमत पाहण्यासाठी बाहेर आली. मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने आपले भाषण चालू केले. वकील मंडळी बाहेर येऊन शिरीषचे भाषण ऐकू लागले. भाषण संपले आणि मिरवणूक पुढे जाणार तितक्यात पाठीमागून गोळीबार आणि लाठीमार करत पोलीस आले. विजेप्रमाणे तिथे शिरीषही आला. शिरीष पोलिसांना म्हणाला, आधी तुम्ही आम्हाला मारा, मुलींवर काय गोळ्या झाडता. तेव्हा पोलीस चिडला आणि त्यावर गोळ्या झाडल्या, पण नेम चुकला. शिरीष म्हणाला, जरा नीट नेम लावा, गोळ्या बिळ्या संपल्या नाहीत ना. तेव्हा पोलिसांनी नीट नेम लावला आणि शिरीषला मारलं. बाळ शिरीष पडला. त्याचा प्राणापेक्षाही आवडता मित्र धनसुखलाल त्यालाही ठार केले. झाडाआड उभा असलेला लालदास त्यालाही मारला. शशीधर हा 8 वर्षांचा मुलगा, त्यालाही त्याच्यात मारण्यात आले. अशा प्रकारे शिरीष आणि त्याच्या सवंगडींनी अवघ्या 16व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली. धन्यवाद. आपल्या प्रशालेतील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी धनश्री करोडे ही विद्यार्थिनी आपल्या वासिष्ठी कन्या छात्रालयामध्ये राहत असून ती अतिशय हरहुन्नरी आहे. अभ्यासामध्ये सुद्धा चांगली प्रॉम्प्ट आहे. असंच तिने चांगले प्रयत्न करून आयुष्यामध्ये पुढे जावं, तिने उत्तुंग भरारी घ्यावी असं आम्हाला प्रत्येकाला वाटतंय. धनश्री करोडे, तुला लाख लाख शुभेच्छा. क्लासचे डेमो बसवलेले आहेत आणि सर्वांनी शांतपणे ते डेमो बघायचे. आपण हे जे डेमो बघतोय मुलांनी फक्त 1-2 दिवसाचं ते बनवलेले आहेत आणि तुम्हाला ते दाखवतील कसे कसे करतात ते. ठीक आहे. प्रत्यक्ष प्रकारे एक थोडा व्यायाम असेल. आपण क्लासमध्ये व्यायाम घेतो ते शॉर्टमध्ये आम्ही व्यायाम बसवलेले आहेत. श्रेया, विराज, नैतिक, रितेश, भावेश तिथं सारवलंय, तिथं जाऊ दे का? ते होते बसवा की आम्ही बसून. ओके. तीन आहे, 2 झाले मध्ये आणि कोण आहे का? कोण येतो, कोण येतो का? ठीक आहे. सावधान. धनश्री सावधान. रनिंग शो. व्यायाम करताना आपलं बॉडी गरम झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण एक व्यायाम घेतो. स्टॉप. पायानंतर उद्या आपल्या डावाला उद्या शो शो बदल. पाय जोडा, वाकून पूर्ण वाकून जायचं. ठीक आहे. चलो वा खाली अजून. स्टॉप. पायानंतर चलो. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. स्टॉप. रिलॅक्स. आपण 2-3 प्रकार घेतो. दुसरा प्रकार आहे प्रॅक्टिस नंबर 2. सुजल, विराज, ठीक आहे. नैतिक. आपल्या बॉडीला ज्या आपण मारतो तर त्याची बॉडी मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी फक्त आपण डेमो करतो आणि किक्स वगैरे व्यवस्थित लागली पाहिजे. सुरू पडत. वरती अजून वरती. रिलॅक्स. मला भीती वाटते शिक्षणामध्ये मारलं तर नाही लागलं तर कोणाला पकडणार, मला पकडणार. पण असे मजबूत मुलं होतात, हा माझा अनुभव आहे. प्रकारावरती प्रत्यक्ष एक डेमो. अथर्व, भावेश हा डेमो आहे. सर्व मारणार आहे, फक्त स्वतःला अडवायचं आणि समोरच्याला मारायचं. ठीक आहे.
चला प्रणाम कर. चलो. एकदम साधा व्यायाम आहे की समोरच्याने जर मारलं तुम्हाला तो कसा वाचवायचं स्वतःला. चल गुड. एक महिना झाल्यानंतर हीच मुलं समोर फाईट करणार समोर समोर. मग तिथे यामध्ये सहभागी विद्यार्थिनी आहेत तन्वी गुरव, अनुष्का मातले, विनीता शिंदे, रिद्धी चव्हाण, श्रेया कासेकर, सृष्टी शिगवण. 1 2 3 ओ सबसे मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो. मन हर साधन पर साधन सुखवाड़ो जी रे. आयो रे शुभ दिन आयो. आयो रे शुभ दिन आयो. आयो रे शुभ दिन आयो. शुभ दिन आयो बनने वालो नयो नयो सो रंग लगायो. शुभ दिन आयो बनने वालो नयो नयो सो रंग लगायो. होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे. होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे. आयो रे शुभ दिन आयो रे. आयो रे शुभ दिन आयो रे. यहाँ हर कदम कदम पे धरती बदली रंग. यहाँ के बोले में रंगोली सात रंग. यहाँ हर कदम कदम पे धरती बदली रंग. यहाँ की बोली में रंगोली सात रंग. खानी अबीरी पहने मौसम है नीले चादर सारे ऊपर है. नदी सुनहरी हरा समंदर है इस रंगीला रंगीला इस मेरा रंगीला. 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 रंगीला रंगीला इस मेरा रंगीला. तुकाचे थाप मारूया सर्वांनी टाळ्या. यानंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आपलं देशभक्तीपर नृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत. मी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी आमंत्रित करतो. थोड़ा सा वतन का भी हक था. ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के तेरा मेरा साथ यहीं तक था. ये तेरी ज़मीं तेरे खून से ही तो सजती संवरती है रांझ. तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की
हम है मेरे राधर सारे अंबर है रंगीला रंगीला रेस मेरा रंगीला रेस रंगीला रंगीला रेस मेरा रंगीला 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 रेस मेरा रंगीला रेस रंगीला रंगीला रेस मेरा रंगीला आज दुनिया से जाके बोल दो ऐसे जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो गर्दिश में फिर अपनी हर कभी का परचम लहरा मंगल गावे मनुष्य की फुलवारी रे साजे गाजे गाजे गूंजे सपनोरी रे किलकारी रे अनूप वन अभिनंदन करता छाई धरा परिहारी रे चक्कर झांको हुई जश्न की ये परिहारी रे मन हर साधन सुख वालों की रे आयो रे शुभ दिन आयो रे शुभ दिन आयो रे शुभ दिन आयो एक चांगलं नृत्य या ठिकाणी सादर केलं. आजच्या दिवसभरातील आपले जवळजवळ सगळे कार्यक्रम संपुष्टात येत आहेत. सर्वांना पुन्हा एकदा सूचना देतोय, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि हस्तकला हे काढलेलं आहे. त्याचं प्रदर्शन 8वीच्या वर्गात मांडलेलं आहे. आपण आलेले जे मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी या चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शन पाहायला जायला हरकत नाही. यानंतर हा कार्यक्रम आपण संपवणार आहोत. त्याच्यापूर्वी एक सूचना देतो, 8वी 9वी आणि 10वीचे तिन्ही वर्गातील विद्यार्थी हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये एकत्र जमतील. इयत्ता 8वी 9वी आणि 10वी तिन्ही वर्गातील विद्यार्थी इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये सगळे एकत्र जमतील. ओके, धन्यवाद. आज भारतीय प्रजासत्ताक दिन आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपल्या श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी तालुका दापोली या प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी आपण ध्वजारोहण कार्यक्रम पाहिलात. त्यामध्ये 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला आणि पाहुण्यांना मानवंदना दिली होती, तेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण तिन्ही ठिकाणी मराठी शाळा, हायस्कूल आणि ग्रामपंचायत इथून आपण ध्वजारोहण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा उपस्थित राहिलात. लेझिम नृत्य बघितलं, समूह गीत गायन स्पर्धा बघितल्यात. त्यानंतर एक वक्तृत्व भाषण आपण चांगलं ऐकलं. त्याच्यानंतर हे नृत्य स्पर्धा बघितल्यात आणि तत्पूर्वी आपण कराटेचं प्रशिक्षण जे झालेलं आहे त्याचं प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी पाहिलं, प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहिलं. आपल्याला आज भरभरून हे कार्यक्रम झालेले आहेत. चित्रकला स्पर्धा, हस्तकला आणि निबंध स्पर्धा यासुद्धा शाळेमध्ये पूर्णत्वास आलेल्या आहेत. एवढे चांगले कार्यक्रम आपल्या प्रशालेमध्ये झाले. यामध्ये 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांनी आणि काही अंशी 10वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार. छान कार्यक्रम तुम्ही पार पाडलेत. आम्ही खूप आनंदी आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बंधुकाका, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश शिंदे दादा, त्यानंतर माजी अध्यक्ष सुंदर काका,
गावचे पोलीस पाटील आणि आपल्या लोकमान्य लोकोपकार मंडळ पंचायतीचे सदस्य सन्माननीय श्री उत्तम काका यांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्यानंतर भाई मयेकर काका हे सुद्धा उपस्थित होते. सर्व पदाधिकारी आणि सदस्य, त्यानंतर सर्व आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर आपल्या रामराजे कॉलेजच्या प्राचार्य आणि सर्व शिक्षक, विद्यार्थिनी यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. छान कार्यक्रम बसवण्यासाठी सुद्धा सहकार्य केलं आहे. आणि सर्वात मोठं कौतुक जे आपण लेझिममध्ये पाहिलं, शुभदा मॅडमने एक सुंदर नृत्य बसवलं होतं. त्याचं पूर्ण श्रेय शुभदा मॅडमला आणि 8वी 9वीच्या विद्यार्थिनींना पुन्हा एकदा जातं आहे. आणि सर्वांनी, गावातील ग्रामस्थ, चुकून कोणाचं तरी नाव राहिलं असेल तर क्षमस्व, परंतु ज्यांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केली त्या सर्वांचं, ग्रामस्थांचं, महिला मंडळांचं, आजी माजी विद्यार्थ्यांचं, या सर्वांचे मी शतशः आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि याचं सर्व व्हिडिओ शूटिंग आपल्या कोकण की दुनिया 23-24 कोकण की दुनिया 2-3-2-4 म्हणजे 23-24 याच्यावरती आपण सगळेजण आज दुपारनंतर पाहणार आहात. आपल्या इथे शुभेच्छा देतो आणि आजचा सकाळ सत्रातील हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. व्यूअर्स, आज 26 जनवरी रिपब्लिक डे जो प्रोग्राम मैंने आपको दिखाया वो कैसा लगा आप कमेंट्स में ज़रूर बताइएगा. और कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आगे देखने को बहुत कुछ है. मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज़.